बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार पडळकरांची आमदारकी रद्द करा अशी मागणी सोलापुरात ख्रिस्ती बांधवांतर्फे करण्यात आली आहे। गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सोलापुरात ख्रिस्ती बांधवांनी मोठा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळाले। सोलापूर ख्रिश्चन समाजाचे युहान कानेपगेलू, सुनील खाडे, सुरेश फरड, अमित मंचले, काँग्रेस पक्षाचे वाहिद बिजापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन गायकवाड यांच्यासह ख्रिस्ती बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द। ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, यासाठी की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ख्रिश्चन समाज शांतताप्रिय समाज आहे। तो सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधानाप्रकारे आपण सर्वजण व्यवस्थित शांततेने आपला धर्म पाळत असताना माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या बाबतीत ते विशेष म्हणजे आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या आत्म्याबद्दल आम्ही सर्व ख्रिश्चन समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। जे कोणी त्याच्यावर दोषी ठरेल त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावं असे आमच्या ख्रिश्चन समाजा शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही विनंती करतो। परंतु ते माननीय गोपीचंद पडळकर यांनी त्या ऋतुजा राजकेचं ह्यांचं कुटुंबाचा गैरफायदा घेऊन त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना आरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। एवढेच नव्हे तर ज्या धर्मगुरूंना मारतील त्यांना 3 लाख, ज्यांचे हातपाय तोडतील त्यांना 5 लाख, ज्यांना सैराटाप्रमाणे जीवे मारतील त्यांना 11 लाख ह्या मीडियासमोर त्यांनी घोषणा केलेलं आवाहन केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचा ख्रिस्ती समाज भयभीत झालेला आहे। तो त्यांचे सर्वांचे मन दुखवले गेलेले आहेत। म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। यासाठी की या ख्रिश्चन धर्म शांतताप्रिय असताना सर्व राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चर्चेसमध्ये प्रार्थना करत असताना त्या लोक आज भयभीत झालेले आहेत। कारण आम्हाला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 25 प्रमाणे आम्हाला बोलण्याचा, प्रचार करण्याचा, बदलण्याचा आणि सर्व गोष्टीचा संविधानामध्ये अधिकार दिलेला असताना हे संविधान कुठंतरी हिरावून घेत आहे, संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आम्ही संविधान बचावण्यासाठी देखील हे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। म्हणून आमच्या सर्व ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती आहे, हे निवेदन आमचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास आपल्या महासंचालक यांना निवेदनाच्याद्वारे द्यावं आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांना कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावं। एवढेच नाही तर आमच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंना चर्चेसना संरक्षण द्यावं। उद्या यापुढं जरी कुठल्या धर्मगुरूवर हल्ला झाला, मारहाण झाली, कोणाची जीवे झाली, ते सर्वस्वी जबाबदार पडळकर आहेत। म्हणून आम्ही हे निवेदन कलेक्टरांना दिलेलं आहे। ह्याची नोंद घेऊन यापुढं आम्ही CP साहेबांना, कमिशनर साहेबांना, त्याचप्रमाणे SP साहेब, जिल्हा पुलिस अधीक्षक यांना देखील निवेदनाच्या देणार आहे। भारतीय जनता पार्टी के आमदार रहते हुए वो जो हमारे ख्रिश्चन समाज के बारे में जो धर्मगुरु को जो बार बार मुस्लिम समाज हो, दलित समाज हो, अल्पसंख्यक जो भी समाज के बारे में भारतीय जनता पार्टी ने हिंदू मुस्लिम करती है। हमारे हिंदू ये पूरे हिंदुस्तान में अमन और शांति से हम मिलके जुल के रहते हैं। जैसा कि क्रिश्चियन समाज के फादर रहने दो, मुस्लिम समाज के रहने दो, धर्मगुरु कोई भी नहीं सिखाता कि आपस में झगड़ा करो, लफड़ा करो, कि आज वो मारेंगे तो 3 लाख रुपए, पैर हाथ तोड़ेंगे तो 5 लाख रुपए, और सैराट जैसा इनको ख़त्म किए तो 11 लाख रुपए। तो आमदार साहब ने बोले हुए हैं, जैसा कि हमारे क्रिश्चियन समाज के धर्मगुरु हैं, इनको डिपार्टमेंट से कहना चाहता हूँ मैं कि धर्मगुरु को कोई भी हाथ लगाएंगे तुम इनको बंदोबस्त दो, इनके चर्च के सामने पुलिस लगाओ, क्योंकि धर्मगुरु सब
सबको समाज को अच्छी राय देते, अच्छी बात बताते हैं। जैसा भारतीय जनता पार्टी के आमदार रहते हुए ऐसी बात बोलना वो गलत है, क्योंकि आज अमन और शांति का जो पैगाम लेके जो तुम शपथ लेते हैं, शपथ लेने से तुम आज मामला एक महाराष्ट्र में क्या दे रहे हैं, ये गलत है। मैं हमारे भारतीय जनता पार्टी की जो पदाधिकारी है वो गलत बोल के आज हमारे क्रिश्चियन समाज को गलत बोल रहे हैं। और कल भी हमारे महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को भी एक दिन का ये क्या चला है, भारतीय जनता पार्टी ने बहुत गलत कर रहे हैं। जो हमारे फादर ने बताए, हम आपके चैनल के माध्यम से बताना चाह रहे हैं, 15 दिन में उसको अटक करके गुना दाखिल नहीं किए आमदार साहब को, तो हम सोलापूर में पूरे हिंदू मुस्लिम भाई मिल के हम आंदोलन किएंगे। जे आमचे धर्मगुरू सांगितलेले आहेत त्या विषयासंदर्भात मी बोलतो। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते अशोभनीय आहे। मला सांगा, धर्मगुरू म्हणजे देशासाठी, आपल्या समाजासाठी, लोकांसाठी, इतरांसाठी काम करणारे, म्हणजे एखादा देशविरोधीला असं स्टेटमेंट देत नाहीत। असलं स्टेटमेंट देऊन एक समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या गोपीचंद पडळकर साहेबांचा आहे। मी त्यांना विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना हा दखल घेऊन योग्य तो त्यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये 15 दिवसात जर गुन्हा दाखल नाही झाला तर ख्रिश्चन समाज रस्त्यावरती उतरून त्यांच्या विरोधात आवाज उचलेल। ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने नुकतंच आताच माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे। माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना पाय तोडण्याची, जीवे मारण्याची धमकी देऊन 11 लाख रुपये देण्याचे आवाहन दिलेले आहे। म्हणून ख्रिश्चन सर्व धर्मगुरू भयभीत झालेले आहेत। त्यामुळे आज माननीय पोलीस आयुक्तांना निवेदनाच्या द्वारे कळवण्यात आलेले आहे की माननीय गोपीचंद पडळकर यांना त्यांची आमदारकी रद्द करावी, माननीय गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ख्रिश्चन धर्मगुरू आणि चर्चला संरक्षण द्यावं। कारण कोणीही उठून चर्च आराधना चालू असताना काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळं जो कोणी धर्मगुरूला हल्ला किंवा काही होईल त्या सर्वस्वी जबाबदार माननीय पडळकर हे राहतील, असं आम्ही निवेदनाद्वारे दिलेलं आहे। माननीय आयुक्त साहेबांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्यास अभिवचन दिलेलं आहे। यासाठी आम्ही सर्वजण ख्रिश्चन समाजातील ख्रिश्चन समाजाचे अध्यक्ष लोकांत जंगम, त्याचप्रमाणे पास्टर सागर तंबोळू, ख्रिश्चन समाजाचे खजिनदार राजू मेटकुरलू, रविअण्णा जंगम, आम्ही सर्वजण उपस्थित राहून निवेदन दिले। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।